चला मंडळी, अशा पद्धतीने जर ठेचा केलं तर नक्कीच मुलं पण आवडीने खातील, तिखट पण होणार नाही. तशाच पद्धतीने बनवणार आहे ठेचा. आता इथे आपल्याला 4 ते 5 मिरच्या घ्यायच्या आहेत, बारीक 1-2 तोडून. आता त्यानंतर एक बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे. 7 ते 8 आपल्याला लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत. हे सगळे आपल्याला तेल टाकून छान असं तळून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जिरे थोडंसं अर्धा चम्मच टाकून ते पण भाजून घ्यायचे आहेत त्याच्यात. ते पण आपल्याला एकत्र मिक्स तळून घ्यायचे आहेत असं. आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे सगळं. आता आपल्याला मिक्सरमध्ये टाकून थोडंसं मीठ टाकून आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये हे मिश्रण काढायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं ह्याच्यात दही ॲड करायचं आहे. दही ॲड करून हे सगळं एकत्र एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आता एकदम थोडंसं बारीक कोथिंबीर चिरून टाकायची आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप टेस्टी लागते दही ठेचा, तर नक्की एकदा ट्राय करून बघा. तिखट पण होणार नाही, मुलं पण आवडीने खातील आणि घरचे पण आवडीने खातील. तशाच पद्धतीने हा ठेचा बनवलेला आहे, तर नक्की एकदा ट्राय करून बघा.